बाळासाहेब ठाकरे यांचा आज 4था स्मृतिदिन आहे आणि त्यानिमित्तानं जय महाराष्ट्रावर पाहूयात आठवणीतले बाळासाहेब। या मर्दांची टक्कर घेण्याची कोणी हिम्मत करता कामा नये असं दृश्य साऱ्या हिंदुस्थानात उभं राहिलं पाहिजे। काल एक गंमत म्हणून झाली, आमचे पत्रकार सुंदर झाली, चांगले प्रश्न विचारले। त्यामध्ये एक खास प्रश्न विचारला म्हणजे खाजगीकरणाबद्दल तुमचं काय मत आहे। म्हटलं मला खाजगीकरणही पाहिजे, पण ते शरद पवारांसारखं नको। त्यांचं खाजगीकरण म्हणजे जिथे खाजवतील तिथून पैसे काढतात असलं खाजगीकरण मला नको। देशाच्या हिताचं जे काही असेल, महाराष्ट्राच्या हिताचं जे काही असेल, लोकांच्या हिताचं जे काही असेल ते जरूर केलंच पाहिजे आणि आम्ही करणार। सामन्यामध्ये अग्रलेखामध्ये आम्ही ज्या वेळेला दंगलीच्या वेळेला जे अग्रलेख लिहिले ते काय गोमूत्रात बुडून नाही लिहिले। जे म्हटलं ते सत्य आहे आणि तेच बरोबर आता होत आलेलं आहे। आणि उद्या असं धरून चाललं की इमामांना पेन्शन देण्याची पाळी या महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्रावर जर आणली, कारण हा पैसा तुमचा आहे, तुमच्या खिशातनं करोड रुपयाने गेलेला, तिथे जमलेला तुंबलेला, तो त्यांना वाटतं। आणि ह्याच्यावर जर मी तळाडून कडाडून लिहिलं तुम्ही माझ्यावर केस घालता। आणि फालतू कोणीतरी जेबी डुसाचा उठतोय आणि तो सांगतोय की हे अग्रलेख असं आहे, त्याचे काय त्या अग्रलेखामुळे झालं काय, शेवटी कोणाचं नुकसान झालं, कोणाचा फायदा झाला। या तरुणांमध्ये जर देशाभिमान जर भिनवायचा नसेल तर मग कशामध्ये भिनवायचा, म्युन्सिपालिटीच्या नळात। हे मी असंच लिहित जाणार, मला खटल्यांची पर्वा नाहीये। काल परवाकडे आणखीन एक नोटीस आली परभणीची, घाला म्हटलं। मला जे देश हिताचं असेल तेच मी करत राहणार, मला खटल्यांची पर्वा नाही। पण धोका काय, आलतू फालतू असे प्रत्येक जण पत्रकारांच्या विरोधात जर कोर्टात जाऊ लागले तर लिहिणं मुश्किल होईल। न्यायमूर्तीच्या शेजारी आम्हाला चेंबर ठेवावं लागेल। अग्रलेख लिहिला, न्यायमूर्तींकडे जायचं, त्यांना सांगायचं बघावं काही गडबड नाही ना, भानगड नाही ना, प्रॉसिक्युशन होणार नाही ना, खटल्यासारखं नाही ना, मग राहिलं काय तुमचं स्वातंत्र्य। म्हणून माझं असं म्हणणं आहे की आमच्या लिहिण्यावरती बंधन येता कामा नये। या मर्दांची टक्कर घेण्याची कोणी हिम्मत करता कामा नये असं दृश्य साऱ्या हिंदुस्थानात उभं राहिलं पाहिजे।